विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220A जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर 4 रिसोर्सेस मध्ये महाराष्ट्रात असणाऱ्या मिनरल रिसोर्सेस याविषयी चर्चा करणार आहोत. मिनरल रिसोर्सेस म्हणजे काय? मिनरल रिसोर्स विषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. मागील तासिकेला एका मिनरल्स विषयी माहिती बघितली. त्यामध्ये मंगल धातू कोणता होता, त्यामध्ये असणारे मंगल धातू मॅंगनीज मध्ये किती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो, मॅंगनीजचे भारतात असणारे साठी किती आहेत, मॅंगनीजचे वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग कोणकोणते आहेत याचा आपण विचार केला आहे. त्याचबरोबर असणाऱ्या मॅंगनीजचे वेगळे प्रकार कोणते, मॅंगनीजच्या असणाऱ्या त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी मॅंगनीज आढळतो याचाही आपण विचार केला. भारतातील जवळपास 40% मॅंगनीजचे साठे आणि 23% उत्पादन महाराष्ट्रातून मिळते. महाराष्ट्रातील प्रमुख उत्पादक जिल्हे कोणकोणते याचाही आपण विचार केला. म्हणजे नागपूर जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा भंडारा जिल्हा असेल किंवा सातारा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात का होईना त्या ठिकाणी मॅंगनीजचे उत्पादन केले जाते. सर्वात जास्त मॅंगनीज उत्पादन हे नागपूर जिल्ह्यामध्ये हे आपण मागील तासिकेला बघितलं. त्यानंतर त्याचबरोबर मॅंगनीजचे असणारे शुद्धीकरणाचे कारखाने कोणकोणत्या भागात आहेत याचा आपण त्या ठिकाणी विचार केला आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये असणारं जास्तीत जास्त उत्पादन किती घेतलं आणि कमीत कमी उत्पादन किती घेतलं याचा विचार केला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आढळणारे मॅंगनीज हे मध्यम आणि हलक्या प्रतीचे आहेत याचाही आपण विचार केला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ह्या लोहपोलाद उद्योगाला कोणत्या भागामध्ये त्याचा निर्यात केला जाते, कोणत्या भागामध्ये पुरवठा केला जातो याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या असणाऱ्या लोहखनिजाविषयी आपण त्या असणाऱ्या मॅंगनीज विषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील एक खनिज संपदा एक खनिज बघणार आहोत ते पुढील प्रमाणे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या खनिज बघत असताना सर्वात महत्त्वाचं पुढचं एक खनिज बघायचं आपल्याला बॉक्साईट. किंवा हे बॉक्साईट का महत्त्वाचं आहे? बॉक्साईट हे महाराष्ट्रातील प्रमुख खनिज मानले जाते. आणि या बॉक्साईट कोणकोणत्या खडकापासून तयार केले जाते? बॉक्साईट या खनिजापासून अल्युमिनियम हा धातू मिळवले जातो. आणि हे सर्वात महत्त्वाचे त्याचं महत्त्व आहे असं आपल्याला सांगता येईल की भारतात जवळपास जर विचार केला तर 21% बॉक्साईटचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रामधून होते हे आपल्याला सांगता येईल. पण थोडक्यात असणाऱ्या या असणाऱ्या बॉक्साईटचे कोणकोणत्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो, कोणकोणत्या गोष्टी त्यापासून त्याचं तयार केल्या जातात, आणि त्या सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात आणि किती प्रमाणात त्या ठिकाणी उत्पादन केले जाते याचाही आपण या ठिकाणी विचार केला जाते. आता महाराष्ट्रात असणारे या ठिकाणी असेल रायगड जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रत्नागिरी असेल किंवा इतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचा उपयोग केला जातो ह्याही आपल्याला या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत चला तर बघूया बॉक्साईट. विद्यार्थी मित्रांनो, बॉक्साईटचा बघत असताना बॉक्साईट हे महाराष्ट्रातील प्रमुख खनिज मानलं जातं हे आपल्याला माहिती आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बॉक्साईटचा जो प्रामुख्याने जांभा खडकाच्या प्रदेशामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी जांभा खडक हा महाराष्ट्रामध्ये आढळतो त्या ठिकाणी बॉक्साईटसाठी आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि बॉक्साईटच्या खनिजापासून जर विचार केला आपण तर बॉक्साईटच्या खनिजापासून अल्युमिनियम हा धातू मिळवले जात असल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अल्युमिनियम या बॉक्साईटच्या खनिजापासून मिळवले जाल्यामुळे या बॉक्साईटला सर्वात महत्त्वाचं स्थान प्राप्त झाले आहे. आता जर आपण विचार केला भारताच्या बाबतीमध्ये तर भारताच्या जवळपास 21% बॉक्साईटचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून होते आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे थोडक्यात उच्च प्रतीच्या बॉक्साईटपासून 50 ते 60% अल्युमिनियम मिळते असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बॉक्साईट हे हलके आणि वजनाने न गंजणारे असल्यामुळे त्या ठिकाणी ते खनिज उत्कृष्ट प्रतीचे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे इतर खनिजांच्या तुलनेमध्ये केलं तर हे खनिज अतिशय स्वस्त असे आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असे म्हणूया की बॉक्साईट अल्युमिनियम पासून वापर केल्यापासून वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. यामुळे खनिजाला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे अल्युमिनियम हा उत्तम विद्युत वाहक असल्यामुळे त्याचा वापर प्रामुख्याने विद्युत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे असं आपल्याला म्हणू शकतो की त्याचा वापर प्रामुख्याने याशिवाय विद्युत उपकरणे असेल, घरगुती भांडी असेल, विमाने असेल, रेल्वे असेल, खिडक्यांची दारे असेल, दरवाजे असेल, मोटारीचे सुट्टे भाग असेल, जहाज बांधणी, दूध किंवा पाण्याच्या बाटल्या असेल, पॅकिंग पत्रा असेल किंवा हेडलाईट असेल, बस गाड्या असेल, वेगवेगळी यंत्रे तयार करण्यासाठी असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने ज्या ठिकाणी हलक्या असेल किंवा विद्युत क्षेत्रात असेल किंवा वेगवेगळ्या भागामध्ये असेल अल्युमिनियमचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. म्हणजे अल्युमिनियम ज्यापासून तयार केलं किंवा बॉक्साईट पासून अल्युमिनियम तयार केलं जातं त्यामुळे ज्याचा वापर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि ते टिकाऊ असल्यामुळे न गंजणार असल्यामुळे हे त्याचे गुणधर्म असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर या ठिकाणी केला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाचा हा धातू रंगाने पांढरा आणि टिकाऊ असतो असं आपल्याला म्हणता येईल. भारताचा जर विचार केला भारतामध्ये जवळपास 22% बॉक्साईटसाठी एकट्या महाराष्ट्रात आढळतात असे आपण या ठिकाणी म्हणूया.
म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी साठे आढळत असल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उत्पादन केलं जात असलेलं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणूया की बॉक्साईड हा अल्युमिनियमच्या जलीय ऑक्साईडच्या मिश्रणाचा बनलेला खडक आहे. असे आपल्याला म्हणता येईल की हा चूर्णरूप किंवा बहुधा दुकाश्मी असून किंवा कलायश्मी असेल किंवा गोलाकार सूक्ष्म कणांच्या पुंजक्याप्रमाणे संरचना त्याची असू शकते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हा सामान्यपणे हा कणमय किंवा कधी कधी सपुंजित घट्ट किंवा मृणमय किंवा राशीच्या स्वरूपामध्येही आढळतो असतो. हा बहुत करून सच्छिद्र असतो. यामध्ये पोत असेल, संरचना असेल किंवा रंग असेल त्यात विविध आढळते. हा कसा उत्पन्न झाला, कशा स्वरूपात आढळतो याचे भौतिक गुणधर्म याच्यावर अवलंबून असतात असं आपल्याला म्हणता येईल. आता याची कठीणता जर विचार केला तर 1 ते 2 घेऊ किंवा 2.2 ते 2.55 इतक्या दरम्यान असू शकते. याची चमक ही मंद ते मातीसारखी असू शकते. यातील लोहाच्या ऑक्साईडच्या प्रमाणानुसार याचा रंग असू शकतो. म्हणजे लोहाचं किती प्रमाण आहे याच्यावरून त्याचा रंग हा त्याचा ठरविला जाऊ शकतो असं आपल्याला सांगता येईल. थोडक्यात जर असेल मळकट पांढरा असेल, करडा असेल, पिवळा असेल किंवा गुलाबी, तांबडा, उडद असेल किंवा गडद असेल इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या रंगछटा त्याच्यामध्ये आढळत असतात. नुसत्या डोळ्याने असेल किंवा सूक्ष्मदर्शकानेही त्याचे घटक खनिजे वेगळे करता येतात, ओळखणे अवघड असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात क्ष किरणाद्वारे केलेल्या परीक्षणानुसार गिब्साईट असेल किंवा बोहेमाइट असेल किंवा डायोस्पार असेल यातील हे प्रमुख घटक खनिजे आणि त्यातील त्यापैकी काही असणारे हे प्रमुख विपुल कोणते तरी एक विपुल प्रमाणात आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की औद्योगिक बॉक्साईटच्या मध्ये बहुधा जर विचार केला आपण तर पहिले 2 घटक प्रामुख्याने असतात. त्यामध्ये किमान 32% अल्युमिना आणि असते आणि सर्वात महत्त्वाचे घटक अशा प्रकारे हे रासायनिक संघटन अनिश्चित स्वरूपाचे असतात असे आपल्याला म्हणता येईल. यामध्ये लोहाचे ऑक्साईड्स असेल किंवा मृदू खनिजे असतील अशा या प्रमुख अशुद्धी पासून बेसॉल्ट पासून बनवलेल्या बॉक्साईट मध्ये टायटॅनियमचे ऑक्साईड्स बऱ्याच प्रमाणामध्ये आढळते असे आपल्या या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात यामध्ये लिमोनाइट असेल, हेमेटाइट असेल किंवा मॅग्नेटाइट असेल किंवा गोयथाइट असेल किंवा सिडेराइट असेल, केओलिनाइट असेल किंवा काईट असेल किंवा लॅक्झॉइनिन असेल किंवा रुटाइल असेल किंवा अँटीटेज असेल इत्यादी खनिजे गौण स्वरूपामध्ये आढळतात. आणि कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा मॅंगनीज असेल यांचे ऑक्साईड्स ही अल्प प्रमाणामध्ये आढळू शकतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या गोष्टी असेल या प्रत्येकाच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी ते आढळत असतं असं आपल्याला सांगता येईल. याशिवाय कधी कधी असलेल्या निओबियम असेल किंवा क्रोमियम असेल किंवा व्हॅनेडियम असेल किंवा झिर्कॉनियम असेल किंवा फॉस्फेट असेल, कोबाल्ट असेल, निकेल असेल, कथील असेल, सोने असेल यांची खनिजे या प्रामुख्याने या ठिकाणी हिरे यात आढळले आहेत असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की या ठिकाणी आढळणारी ह्या गोष्ट यामध्ये ह्या ठिकाणी आढळतात असं आपल्याला सांगता येईल की बॉक्साईड हे अगलनीय किंवा वितळण्यास कठीण असतं किंवा वितळण बिंदू हा मोठ्या प्रमाणात जास्त आहे. अनाकारी असेल म्हणजे कुठल्याही प्रकारे आकार देता येणारा असे नाही तर म्हणजे पाण्यात विद्राव्य न विरघळणारे आहेत आणि तो असून बंद नळीमध्ये तापवल्यास यातून पाणी बाहेर पडते असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग थोडक्यात जर विचार केला तर बॉक्साईटचे वेगळे गुणधर्म असल्यामुळे त्या अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की C.S. फॉक्स यांनी 1927 साली बॉक्साईटच्या जांभ्या प्रकारच्या खडकामध्ये किंवा टेरा रोसाच्या प्रकारचे असे 2 गट पाडले आणि त्यात प्रमुख परंतु या सर्व प्रकारापैकी एका गटात त्याने सहजपणे समाविष्ट करता येतं असंही त्याने सांगितलं. बॉक्साईट हे ऊर्ध्वजनित म्हणजे पावसाच्या जमिनीत झिरपणाऱ्या पाण्याच्या क्रियेने बनलेले असून ते हे विविध प्रक्रियेद्वारे बनते असं आपल्याला सांगण्यात गेलं आहे. म्हणजे अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असणाऱ्या सिलिकेटी खडकावर एकाआड एक उन्हाळा व पावसाळा असणाऱ्या जलवायुमानाच्या किंवा दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या परिस्थितीमध्ये किंवा उष्ण किंवा पोष्ण कटिबंधामध्ये किंवा दीर्घकाळ वातावरण क्रिया होऊन किंवा निक्षालनाने किंवा विरघळून निघून जाण्याने त्याच्यातील सिलिका व इतर घटक निघून जातात आणि त्यापासून बॉक्साईट तयार होतं असं आपल्याला सांगितलंय. म्हणजे आता बॉक्साईट कसं तयार होतं याचा आपण थोडासा विचार केला गेला तर अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असणाऱ्या सिलिकेटी खडकावर एकाआड एक उन्हाळा पावसाळा असणाऱ्या जलवायूंच्या परिस्थितीमध्ये दीर्घकाळ वातावरण क्रिया होऊन म्हणजे विरघळून निघून जाण्याने त्याच्यातील सिलिका व इतर घटक निघून जातात आणि बॉक्साईट तयार होतं असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा तऱ्हेने बेसॉल्ट पासून बनलेल्या बॉक्साईट्स किंवा बॉक्साईटमध्ये टिटॅनियम ऑक्साईडचे प्रमाणही जास्त आहे. उदाहरणार्थ मध्य प्रदेशामध्ये बॉक्साईट असेल किंवा स्फटिकीय खडकापासून अशा तऱ्हेच्या जागच्या जागी बनवलेले
असलेले बॉक्साईट असेल. सामान्यपणे पहिल्या म्हणजे लॅटराइट गटात येतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या अशा या वेगळ्या गोष्टी असेल त्या वेगळ्या प्रकारच्या बॉक्साईट तयार होऊन किंवा लॅटराइट खडकामध्ये येतं असं आपल्या या ठिकाणी सांगता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणणार की सामान्यतःपणे गिप्साइट्समध्ये प्रामुख्याने प्रमाण जास्त असेल आणि त्याची संरचना बहुधा कलायश्मी असू शकते. आता अशा बॉक्साईटचे उघडे पृष्ठ ही खंजराप्रमाणे दिसते आणि त्याचा उभा छेद जर आपण घेतला तर त्याचा उभा छेद कृमीच्या किंवा अळीच्या मार्गाप्रमाणे किंवा नागमोडी वळणाच्या रेषासारखा असू शकतो. उघडे पडल्यामुळे असे बॉक्साईट घट्ट आणि कठीण होते आणि त्यामुळे त्याचा विटासारखा ते उपयोग होऊ शकतो. आता मृत्तिकायुक्त चुनखडक असेल किंवा डोलामाइट असेल, ह्या मृत्तिका यावर वातावरणाची प्रक्रिया होऊनही बॉक्साईट तयार झालेले आपल्याला आढळले आहेत. अशा प्रकारे बनलेले चुनखडक असेल किंवा डोलोमाइट असेल यांच्यातील बॉक्साईट सामान्यतः दुसऱ्या गटातील असते. उदाहरणार्थ फ्रान्स व इटली येथील असेल किंवा त्यांच्यामध्ये असेल बोहेमाइटचे प्रमाण जास्त असून मध्ये त्याच्यामध्ये कणमय असेल किंवा मातीसारख्या रूपामध्ये आढळतो, मात्र त्याच्यामध्ये कलायश्मी रचना असू शकते. आता काही वेळा मूळ खडकावरून वाहून नेले तर बॉक्साईट गाळाच्या खडकात निक्षेपित झाले किंवा साचवलेले गेले असू शकते असं आपल्याला म्हणता येईल. किंवा डायोस्पार हे बहुधा वातावरण क्रिये नव्हे तर रूपांतराने म्हणजे तापमान व दाब यांचा परिणाम होऊन बनलेले असतात असे आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात जगात सर्वात खंडामध्ये जर आपण बॉक्साईट आढळून आला तर जगात साठा हा 2 अब्ज टन असावा असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात अमेरिका असेल, फ्रान्स असेल, हंगेरी असेल, युगोस्लोव्हाकिया असेल, रशिया, जमैका असेल, गियाना, ब्राझील, सुरिनाम, मोरोक्को, इंडोनेशिया, मलेशिया, ग्रीस, इटली, गिनी, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज किंवा ईस्ट इंडिज किंवा गोल्ड कोस्ट किंवा हैती किंवा डोमिनिकन किंवा प्रजासत्ताक इत्यादी प्रदेशामध्ये जगाचा जर विचार केला तर ह्या प्रदेशामध्ये बॉक्साईटसाठी आढळतात असं आपल्या या ठिकाणी नमूद करता येईल. आता त्यानंतर जर पुढे विचार केला आपण तर भारतामध्ये प्रामुख्याने बिहारमध्ये असेल, पालामऊ असेल, रांची असेल किंवा राजमल टेकड्यांमध्ये असेल. कर्नाटकचा जर विचार केला आपण कर्नाटकमध्ये बेळगाव असेल, कॅनरा असेल, चित्रदुर्ग, बाबा बुडान टेकड्या, डोंगर असेल किंवा ओरिसामध्ये गेलो तर कालाहंडी असेल, संबळपूर असेल किंवा बोलंगीर असेल. मध्य प्रदेशामध्ये असेल जबलपूर असेल, कटनी असेल, शहाडोल असेल, सुरगजा असेल किंवा जशपूर असेल किंवा बिलासपूर असेल या ठिकाणी. तर आंध्र प्रदेशामध्ये गेलं विशाखापट्टणम, पूर्व किंवा पश्चिम गोदावरी जिल्हे असेल. तामिळनाडू गेला तर शेवराय असेल किंवा निलगिरी टेकड्यांमध्ये असेल. गुजरातमध्ये असेल तर जामनगर, खेडा, कच्छ, बडोच, सुरत या ठिकाणी. तर केरळमध्ये गेल्यानंतर क्युयालाम किंवा त्रिवेंद्रम किंवा पलनी टेकड्यांमध्ये. जम्मू काश्मीरला गेलं पूंछ किंवा नदा गल्ली. महाराष्ट्रामध्ये गेलो तर महाराष्ट्र किंवा गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने बॉक्साईट आढळते असं आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये राधानगरी, उदगीर, रांगेवाडी, धनगरवाडी किंवा वाकिंग. ठाण्यात आलं तर सालसेट बेट असेल किंवा मालाड टेकड्या असेल, तुंगार टेकड्या असेल या ठिकाणी. तर रायगड जिल्ह्यामध्ये गेलं तर मुरुड असेल, रोहा असेल, श्रीवर्धन. साताऱ्याला जर गेलो आपण साताऱ्याला वाई, महाबळेश्वर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यामध्येही बॉक्साईटसाठी आढळतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे भारतात असणाऱ्या बॉक्साईटचे साठे साधारणपणे 36 कोटी टनापर्यंत असावेत असा 1960 साली अंदाज होता. पण त्यानंतरच्या काळात ओरिसा किंवा आंध्र प्रदेशाच्या साठ्यांचा विशेष शोध घेतला गेल्याने ते 200 कोटी टनाहूनही अधिक असावेत असे मानले गेले. त्यातील निम्मे साठे आंध्र प्रदेश, ओरिसात असून तेथे पूर्व किनारपट्टीचे साठे असावेत असं म्हणणं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सुमारे 15 कोटीचे टन साठे आता असावेत असाही अंदाज आहेत असं आपल्याला म्हणता येईल. भारतात आढळणारे साठे प्रामुख्याने जांबा खडकाचे समूहित आढळतात आणि पूर्व किनारपट्टीचे साठे सोडल्यास बाकी सर्व साठे बहुधा बेसॉल्ट पासून तयार झालेले आहेत. पूर्व किनारपट्टीचे साठे मात्र खोंडालाइट नावाच्या खडकापासून बनलेले असावेत. भारतामध्ये 1977 मध्ये 685 टन किंवा 1978 मध्ये 1659 व 300 बॉक्साईटचे टन उत्पादन केले गेले होते असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये 1934 पासून बॉक्साईटचे उत्पादन सुरू होते. परंतु रासायनिक संघटनांची अनिश्चितता, मुख्य मार्गापासून दूरवर असणारे साठे असेल, विद्युत पुरवठ्याच्या अडचणी असेल यामुळे उद्योगाची म्हणावी तशी प्रगती झालेली आपल्याला दिसून येत नाही. अल्युमिनियमचे व्यवहारातील महत्त्व वाढत गेल्याने बॉक्साईटचे आणि महत्त्वाचे धातूक किंवा कच्च्या स्वरूपातील धातू असलेले बॉक्साईटचे जागतिक उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढत गेले. आता बॉक्साईटचा जर आपण विचार केला तर बॉक्साईटचे बहुतेक साठे जर विचार केला भूपृष्ठालगत असल्याने जवळजवळ सर्व खाणी उघड्या स्वरूपाच्या असतात. सामान्यतःपणे जर विचार केला तर महाराष्ट्रात बॉक्साईटमधील माती असेल, खडक असेल, केर कचरा असेल, वनस्पती असेल, यांत्रिक पावड्याने काढून टाकतात आणि नंतर ते सुरुंगाच्या साहाय्याने फोडतात असं आपल्याला म्हणता येईल.
बॉक्साईट नंतर वाहकपट्ट्यावरूनही वाहून नेऊन साठवतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. पुष्कळदा धुवून किंवा भाजून हे शुद्ध करून घेतले जाते. शेवटी सामान्यतः बेअर पद्धतीने केलं अल्युमिनियम मिळवलं जातं किंवा अल्युमिनियम मिळवलं जातं असं आपल्या ठिकाणी म्हणूया. आता बॉक्साईट हे अल्युमिनियमचे सर्वात महत्त्वाचे धातू असून ते मुख्यत्वे अल्युमिनियम धातू मिळवण्यासाठीच वापरले जाते असं आपल्याला म्हणता येईल. तुरटी किंवा अल्युमिनियमची इतर संयुगे बनवण्यासाठी खनिज तेल असेल, पाणी असेल, खनिज साखर इत्यादीच्या परिकर्षणातील किंवा शुद्धीकरणाखाली गाळण्याच्या क्रियेमध्ये ते वापरले जातात असं आपल्याला म्हणता येईल. याशिवाय अपघर्षक असेल किंवा घासून किंवा खरडून पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ असेल, उच्च तापमानासह असेल म्हणजे जास्त तापमानाला न वितळता टिकणारे असेल पदार्थ असेल किंवा कृत्रिम कुरविंद असेल किंवा उष्णता रोधी पार्सलोनेस इत्यादी व सिमेंट इत्यादी तयार करण्यासाठी हे बॉक्साईट वापरतात. पोलादाच्या मिश्र धातू असेल, सौंदर्य प्रसाधने असेल किंवा इलेक्ट्रॉनिक असेल, काच असेल, कागद असेल, कापड, रंगद्रव्य असेल, प्लास्टिक असेल, रबर असेल, मुद्रिक असेल इत्यादी उद्योगामध्ये बॉक्साईट पासून मिळालेले अल्युमिनियम वापरले जातात असं आपल्या ठिकाणी म्हणूया. म्हणजे सही क्रियेमध्ये अधिक क्रियाशील असलेले बॉक्साईट सच्छिद्र असून ते वायू व द्रव्य कोरडे करण्यासाठी व उत्प्रेरक वाहू किंवा विक्रियेत प्रत्यक्ष भाग न घेता ते कमी तापमानास वा जलद गतीने घडवून आणण्याच्या क्रियेतून एका संयुगातून मूलद्रव्य अथवा अणूचा गट दुसऱ्या संयुगात वाहून नेण्यासाठी मदत करणार असतो म्हणून त्यासाठी त्याचा वापर केला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात फ्रान्समधील लेबो हे प्रथम आढळले आणि ती पी बेर्ते यांनी ते प्रथम विश्लेषण केले. 1821 साली ह्या गावावरून एक द्रुफ्रिवा याने बिओक्साईट असे नाव दिले. पण 1845 ते 47 दरम्यान ऑरी संत क्लेदर दलविल यांनी स्पेलिंग मध्ये सुधारणा करून बॉक्साईट असे नाव दिले असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता यानंतर पुढे गेल्यानंतर आपण म्हणू की महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे आढळतात आणि ते मोठ्या प्रमाणात बॉक्साईटचे साठे उत्पादन केले जातात. आता कोल्हापूर जिल्ह्याकडे जाऊया. कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी असेल, राधानगरी असेल, चंदनगड असेल या जिल्ह्यात प्रामुख्याने बॉक्साईटचे साठे केंद्रित झाले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यामध्ये राधानगरी असेल, गारगोटी असेल, वाकी असेल, रांगेवाडी, उदयगिरी असेल किंवा धनगरवाडी असेल, मोगलगड असेल किंवा नागरतासवाडी असेल किंवा कासरवाडा असेल किंवा मानबेट असेल या ठिकाणी त्याचा समावेश होतो. या ठिकाणी बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने आढळतात असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणातील उत्पादन प्रामुख्याने बेळगाव येथील कारखान्यासाठी पाठवले जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन या जिल्ह्यातून घेतले जाते. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर पुढचा जिल्हा येतो रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने 3 तालुक्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळते. मुरुड तालुक्यामधील सुनेगाव, काशीद, सावरोली असेल, उसरोली असेल, सार्वे असेल, डोहाणे असेल, चिखलगाव असेल, महालोर असेल किंवा अंजली असेल किंवा बोराशी असेल, देस्ते असेल किंवा करंबळवाडी असेल या ठिकाणी बॉक्साईट आढळते. रोहा तालुक्यातील गोपाळवट असेल किंवा बास गवणी असेल किंवा बोरहन असेल, तांबेवाडी, केळणार असेल, खापरी असेल या ठिकाणी प्रामुख्याने बॉक्साईट आढळते. यानंतर श्रीवर्धन तालुक्यातील बावे असेल, भारगेड असेल किंवा पुणेखेली असेल, खुजारे असेल, देवकुळ असेल, मानेरी असेल किंवा आदगाव असेल किंवा सायगाव असेल, कुरवडे असेल, वाकलघर असेल किंवा शेगडी असेल, कांदिली असेल, डोंगारी येथे बॉक्साईटचे साठे आढळतात असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. स्थानिक मागणीवरून कमी असल्यामुळे येथील बॉक्साईट मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते असं आपल्या ठिकाणी म्हणू शकतो. आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यातील सालसेट बेट असेल किंवा तुंगार टेकडे असेल या ठिकाणी बॉक्साईटसाठी आढळतात असं आपल्याला म्हणूया. येथे कनिष्ठ प्रतीचे बॉक्साईट सापडते आणि त्या ठिकाणी साधारणतः 1.3 दशलक्ष टन बॉक्साईटचा साठा असण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला आहे. आता त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो रत्नागिरी जिल्हा. आता या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने दापोली असेल, मंडणगड असेल बॉक्साईटचे साठे असून या भागामध्ये जवळपास 3.25 दशलक्ष टन साठे असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. इतर जिल्ह्यातील क्षेत्र कोणकोणते आता इतर जिल्ह्यातील क्षेत्र बघत असताना इतर 4 प्रमुख जिल्ह्यांविषयी या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने साठे आढळतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असेल तर आंबोली घाट परिसरात या ठिकाणी साठे आढळतात. यामध्ये इतर जिल्ह्यातील क्षेत्रापैकी वरील 4 प्रमुख क्षेत्रापैकी आपण बघितलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट परिसर असेल, त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुका असेल किंवा मुंबई उपनगरातील गोरेगाव असेल, बोरिवली असेल किंवा जोगेश्वरी असेल परिसरामध्ये प्रामुख्याने अल्प प्रमाणात का होईना साठे त्या ठिकाणी आढळतात. आता या ठिकाणी विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये बॉक्साईटचे उत्पादन 1961 साली 27,000 टन घेण्यात आले होते. तर ते आज जर विचार केला तर 1995 मध्ये 5,58,000 टनापर्यंत
वाढ झाली आणि त्या मागील 10 ते 15 वर्षामध्ये बॉक्साईटचे उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसते असते. म्हणजेच सन 2010 ते 11 मध्ये याचे उत्पादन 24,99,000 टनापर्यंत वाढले होते. मात्र हेच जर 2017 ते 18 मध्ये जर विचार केला त्याची पुन्हा घट झाली आहे असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या वर्षी असणारे हे उत्पादन 21,81,000 टनापर्यंत पोहोचले होते असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात ह्या गोष्टी आपण अभ्यासत असताना या ठिकाणी असणारे उत्पादन मोठ्या प्रमाणात का वाढलं याचाही गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. आता यानंतर पुढे विचार करू यापैकी वरीलप्रमाणे असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख खनिजांचे वितरण आढळून आले. आपण बघितलं गेलं आहे. कोणकोणत्या प्रकारचे खनिजे आपण बघितले, त्या खनिजांविषयी असणारी माहिती, त्याचे असणारे उत्पादन आणि त्याचे असणारे वेगवेगळे प्रकारे त्याचा अभ्यास केला. औद्योगिक विकासाला किंवा आर्थिक विकासासाठी खनिज संपदा किती महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहेत असं आपल्याला माहिती आहे. म्हणजे कुठल्याही देशाचा असेल, कुठल्याही प्रदेशाचा असेल, कुठल्याही भागात असेल तर विकास करायचा असेल तर किंवा औद्योगिक विकास किंवा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी खनिज संपदा अतिशय महत्त्वाची असते. मात्र निसर्गात खनिजांची निर्मिती होण्यापासून लाखो वर्षे लागतात आणि काळाच्या ओघामध्ये हे खनिजे मानवासाठी अपूर्ण पडतील आणि त्यामुळे खनिजांचे संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. आज आपण जर विचार केला खनिजांचा आवश्यक तेवढे वापर करणे गरजेचे आहे आणि जर वापर नाही केला तर खनिजांची उपलब्ध काटकसरीने करणे, काही धातू खनिजे आपणामध्ये पुन्हा पुन्हा वापरता येणे शक्य आहे. त्याचा वापर करावा लागेल किंवा वापर केला गेला पाहिजे असं आपल्या या ठिकाणी नमूद करूया. किंवा भंगार म्हणून असलेले लोहखनिजे असेल, खनिज असेल किंवा लोखंड असेल, अल्युमिनियम असेल, तांबे असेल यांचा पुन्हा पुन्हा वापर करणं गरजेचं आहे असे आपल्या या ठिकाणी सांगूया. थोडक्यात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खनिजांचा अचूक आणि पर्याप्त वापर करणे ही गरजेचे, शक्य होईल तेवढा वापर करावा किंवा यासाठी नियोजन किंवा व्यवस्थापन करणे ही गरजेचं आहे. जर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट जर केलं तर नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे भविष्यकालासाठी आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. सर्वात महत्त्वाचे खनिजांचे संवर्धन करणे, लोकांसाठी उत्तेजन दिले पाहिजे. त्यासाठी त्यांची मानसिकता तयार करावी लागेल आणि त्याप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे खनिज आहे हे अधिक काळ कसे वापरता येतील याचा आपण या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. या सर्व गोष्टींनी जर विचार केला तर ही असणारी ही खनिज साधन संपदा की महाराष्ट्रातील असणारी वेगवेगळ्या प्रकारची खनिज संपदा असेल ही भविष्यकालीन काळासाठी आपण तयारी ठेवू शकतो आणि त्याचा जर काटकसरीने वापर केला तर त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये अनेक ठिकाणी त्याचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं आपण या ठिकाणी मत मांडूया. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे प्रकार बॉक्साईटच्या ठिकाणी बॉक्साईट कशा प्रकारे आढळतं, बॉक्साईट कशाला महत्त्वाचे घटले आणि बॉक्साईटच्या ठिकाणी असणारे वितरण कसे याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. महाराष्ट्रामध्ये असणारे बॉक्साईटचे साठे कोणकोणते आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते याचा विचार आपण केला आहे. याविषयी या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही प्रश्न शंका निर्माण झाली असेल तर त्या ठिकाणी आपण माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की ऊर्जा संपदा किंवा शक्ती साधने म्हणजे काय, संपदा म्हणजे काय किंवा ऊर्जा संपदेला शक्ती साधने का म्हटलं आहे. प्रत्येक देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला शक्ती साधनांची किंवा संपदेची आवश्यकता आहे. म्हणजे मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. घरगुती वापरासाठी असेल किंवा औद्योगिक वापरासाठी असणारी लागणारी वीज असेल मिळवण्यासाठी आपण जे पदार्थ किंवा वस्तू वापरतो यांना ऊर्जा संपदा असेही म्हणतो. असे आपण या ठिकाणी हे पुढील तासिकेला बघणार आहोत. म्हणजे ज्या घटकापासून ऊर्जा मिळते त्याला ऊर्जा साधने म्हणतात आणि ऊर्जा साधने कोणकोणत्या स्वरूपाची आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचा विचार आपण पुढील तासिकेला करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.